ही आहे शिलाहार राजांची वाल्धन नदी। ही वाल्धन नदी उल्हास नदीला जाऊन मिळते आणि इकडेच कांसाईचं पंपिंग स्टेशन आहे। नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। नुकतीच महाशिवरात्र झाल्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी आहे। एक तर रविवार आहे आणि दुसरा महाशिवरात्री नंतरचा रविवार असल्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी आहे। हे शिलाहारकालीन वैभव अंबरनाथचं शिवमंदिर। ही मंदिराशेजारची पुष्करणी आहे आणि त्या पुष्करणीच्या आतमध्ये पण शिल्प आहेत आणि हे समोर दिसतंय ते हे अंबरनाथचं शिवमंदिर आहे। हेच मंदिराच्या बाजूला एक देवीचं मंदिर आहे आणि इथे त्याच मंदिराच्या काळातल्या काही भग्न प्रतिमा आहेत। इथे एक नाग प्रतिमा आहे आणि नंदी आणि शंकराच्या पिंडी आहेत आणि हे शिव पार्वती प्रतिमा आहेत आणि हे एक गूढ अशी देवता आहे। अंबरनाथचं शिवमंदिर आहे ते इथे आहे। हा जो प्रवाह आहे हा वाल्धन नदीचा प्रवाह आहे। वाल्धन नदीला पाणी पुरवठा करणारे जे 3-4 प्रवाह आहेत त्यापैकी हा एक प्रवाह आहे। हा इकडे पुढे जातो आणि या दिशेमध्ये तो उल्हासनगरपर्यंत वाहत जाऊन पुढे गौरीपाडा येथे कल्याणजवळ उल्हास नदीला मिळतो आणि इथे तो कांसाईमध्ये टर्न घेतो आणि त्याची वाल्धन नदी पुढे तयार होते। हा जो परिसर आहे ही दगडाची खाण आहे आणि ही अंबरनाथच्या शिवमंदिराला लगेच लागून आहे आणि इथे ही जी खाण आहे या खाणीतला जो दगड आहे तो इकडे अंबरनाथचं शिवमंदिर आहे त्या मंदिराच्या उभारणीसाठी वापरण्यात आला आणि इथे या दगडांवरनं तुम्हाला मूर्तिकाम केलेलं सुद्धा बघायला मिळतं। हे जे दगड आहेत त्याच्यापैकी काही दगडांवर खोदकाम करून तो दगड कोरण्यासाठी योग्य आहे का नाही ते त्याची टेस्टिंगसुद्धा केलेलं आहे आणि जी वाढवण नदी आहे ती इकडे हा जो प्रवाह आहे हा जो भाग आहे ही ती दगडाची खाण आहे आणि इथे तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला लक्षात येते की इथले दगड आहेत ना कापून कापून असे तुकडे तुकडे करून दुसरीकडे हलवले आहेत। हे आपल्याला हा भाग बघितला की लक्षात येतं। इथे दगडाचे मोठे मोठे तुकडे पीसेस केलेले आपल्याला बघायला मिळतात। हे त्या काळातले असतीलच तसं नाही, पण हा अंबरनाथ शिवमंदिरासाठी दगड कुठून वापरला तर तो या खाणीतून वापरला। ही जी खाण आहे हा जो भाग आहे या खाणीचा वापर करून अंबरनाथचं शिवमंदिराचा दगड इथे हे करण्यात आला। या दगडाच्या सहाय्याने अंबरनाथचं शिवमंदिर बांधण्यात आलं। ही जी खाण आहे आणि आपलं अंबरनाथचं शिवमंदिर आहे इथे हा जो झेंडा दिसतोय तो अंबरनाथच्या शिवमंदिराचा झेंडा आहे आणि जी वाल्धुनी नदी आहे त्याच्या रुंदीकरणाचं काम हा JCB करतोय। आता त्या वाल्धुनी नदीबद्दल मी तुम्हाला थोडी विस्तृत माहिती थोडी सावलीत जाऊन सांगतो। शिलाहार राजा मुम्मुणी आणि त्याचा मोठा भाऊ चित्तराज यांनी जेव्हा हे मंदिर बांधायला घेतलं, बेसिकली चित्तराज हा शिलाहाराचा मुम्मुणीचा भाऊ मोठा, त्याने हे मंदिर बांधायला घेतलं आणि जेव्हा चित्तराज राज्यावर होता
त्यावेळी एक परमार होते मध्य प्रदेशातली, त्यांनी या भागावर स्वारी केली होती आणि इथे त्यावेळी वस्ती नसल्यामुळे शिलाहाराजांना पराभव पत्करायला लागला होता. आणि ते शिलाहाराजांच्या डोक्यात होतं की इथे वस्ती झाली पाहिजे, आणि वस्ती झाली पाहिजे म्हणजे वस्तीसाठी पाणी पाहिजे. तर ते पाण्याची व्यवस्था कशी करायची, कारण इथे दूर दूर तक कुठलीही नदी नव्हती. म्हणून शिलाहाराजांनी ही नदी, जी वालधुनी नदी आहे, ही खोदवून घेतली आणि त्याचा खोदलेला परिसर आहे जो माझ्या मागे तुम्हाला दिसतोय. इथे एक भिंत होती, ती भिंत त्यांनी तोडली आणि हा जो परिसर आहे, हा परिसर त्यांनी मोकळा करून घेतला. आणि हे जे पाणी आहे हे त्यांनी पुढे वाढवण नदीला, वालधुनी नदीला वळवलं. त्याचा एक कालवा तयार केला. जो कालवा आपल्याला शिवमंदिराच्या बाजूला जो कालवा जातो तो कालवा मुंबुणीने बनवून घेतला. आणि चित्तराजा आणि तो जो कालवा बनला याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबुणीने अंबरनाथच्या शिवमंदिराची निर्मिती केली. असा त्या वालधुनी नदीचा पुरातन इतिहास. या मागच्या बाजूला मलंगडाचा डोंगर आहे आणि तिथे एक कातळ भिंत होती. ती मुंबुणीने फोडली आणि तो जो पाण्याचा प्रवाह ते वळवला आणि हा प्रवाह इथे आणला. आणि हा प्रवाह पुढे एक नाल्याच्या स्वरूपात तो अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाजून जातो. आता त्याला तिथे बंदिस्त वगैरे केलं आहे. असं वाटतं की हे गटार आहे, पण हे गटार नाही आहे. हा पाण्याचा प्रवाह आज मार्च असूनसुद्धा अजून हे एवढं पाणी आहे. आणि हे काकोले धरण आहे. त्या काकोले धरणाच्या बाजूने हे पाणी वाहत येतं आणि किती पाणी आहे तुम्ही बघू शकता. त्या काळात शिलाहाराजां मुंबुणीचं व्यवस्थापन आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि हा जो प्रवाह आहे तो मुंबुणीने खडकात खोदून केलेला आहे. हा ओरिजिनल प्रवाह नाही आहे. ओरिजिनल प्रवाह वालधुनीचा दुसरीकडे आहे. हा प्रवाह त्या ओरिजिनल प्रवाहाला मिळतो आणि वालधुनी नदी तयार होते. हा प्रवाह स्पेशल मुंबुणी राजाने दगडात खोदून बनवलेला प्रवाह आहे. इथे ती खाण आहे. इथे बोरीचं सुंदर असं झाड आहे आणि या खाणीतला दगड आहे तो इकडे शिलाहार मंदिर आहे. तिथे एक कळस मला दिसतोय शिवमंदिराचा, त्याच्या बाजूचं हे मंदिर आहे आणि त्याच्यासाठी वापरलेला आहे. ही जी आहे ही वालधुनी नदी आहे. वालधुनीचा एक प्रवाह आहे. म्हणजे वालधुनी नदी पुढे मुख्य जो प्रवाह ते पुढे आहे, पण त्या प्रवाहाला सगळे जे छोटे छोटे प्रवाह मिळतात त्यातला एक प्रमुख प्रवाह ही नदी आहे. आणि हा ओहोळ आहे. आणि हा ओहोळ आहे हा आधी अस्तित्वात नव्हता. तो मुंबुणीने खणून घेतला आणि इथे पाण्याची व्यवस्था केली आणि त्या पाण्याचे जलव्यवस्थापन केलं. पाणी फिरवलं सगळीकडे. म्हणजे हा कालवा आहे असं आपण म्हणू शकतो. मानवनिर्मित कालवा आहे. आणि त्या कालवाच्या उद्घाटनानिमित्त हे मंदिर त्यांनी बनवलं. मुंबुणीला चित्तराजापासून मुंबुणीपर्यंत 25 वर्ष लागली हे शिवमंदिर बनवायला. आणि ही जी आहे ही आहे वालधुनी नदीचा एक छोटासा ओहोळ. अशा तऱ्हेने शिलाहारांची शिवगंगा वालधुनी नदीशी संबंधित हा व्लॉग मी इथेच संपवतोय. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. पुढच्या व्लॉगमध्ये अंबरनाथ मंदिराविषयी अजून काही माहिती आपण जाणून घेणार आहोत. बाय बाय.